एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझ्या मित्राची एक भाची आहे, पण गोड पोरगी आहे. अच्छा, नोकरी हवी आहे का तिला? नाही नाही, तिला एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ऑलरेडी नोकरी आहे. पण मला सांग, तुला नोकरी करणारी चालेल ना मुलगी? काय मला अरे कसं काय करतो? मी सांगितलं नाही का तुझी सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे, तुझं लग्न मी लावून देणार आहे, सांगितलं नाही का? खरंय पप्पा, पण मी लग्न कसं काय करू शकतो अचानक? अरे तुला लग्नच करायचं नाहीये का? नाही नाही, लग्न करायचंय मला, पण एखाद्या अनोळखी मुलीशी लग्न कसं करायचं? परिचय हवा ना, असं एकत्र काम केलेलं हवं, आणि तिच्याकडे असं एकटक बघत बसायला हवं, तर होऊ शकतं प्रेम, आणि मग लग्न. मला सांग मानव, हे सगळं लग्न झाल्यावरही होऊ शकतं की? मला ना तुम्हा मुलांचं काही कळतच नाही. म्हणजे आपलं लग्न ठरवलेलं असेल तर गोष्ट निराळी, पण आई वडिलांनी बघून दिलेल्या मुलीशीच जर लग्न करायचं असेल तर मग आई वडील काय तुमचं वाईट चिंतणार आहेत का? नाही पप्पा, तसं नाही, पण तुम्ही खूप कष्ट घेताय माझ्यासाठी. का? तू नाही घेतलेस कष्ट राधाच्या लग्नात? माझी लग्नावरची वासनाच उडून गेली. जशी काय 8 लग्न होऊन मोडल्यासारखं बोलतोयस तू? अरे ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभवच नाही त्याच्यावरती वासना उडतेच कशी मला सांग? इतरांची लग्न बघून. आता हेच बघा ना, मी घनश्यामला भेटायला गेलो होतो त्याच्या घरी ऑफिसच्या कामानिमित्तानं, तर मला जाऊ दे. बोल बोल बोल, हे असं अर्धवट बोलून जीवाला घोर लावायची कला जी काय तुला अवगत झालेली आहे ना, ती पटकन सांग. अरे काय झालं मला? सांगतो. तर तिथे मला कळलं की राधाचं आणि घनश्यामचं भांडण झालंय. बघा ना, तुम्ही इतक्या हौसेने राधाचं लग्न लावून दिलं, आणि तो घनश्याम राधाशी भांडतो, तिच्यावर ओरडतो. अहो पप्पा, आमच्या ऑफिसमध्ये ना आमचे बॉस सुद्धा राधाला घाबरतात, आणि हा घनश्याम. नाही रे, तू लहान आहेस अजून, तुला कल्पना नाही, पण नवरा बायकोंमध्ये भांडणही होतात, व्हायलाच हवी. तिचं होत नसतील ना तर काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, लक्षात ठेव. पप्पा, चहा तयार. चहा बरोबर खाण्यासाठी प्राची आत्याने आणलेल्या चिकोड्या आणू? येस. मी पाठवलं खताची पोती. अच्छा, 2 मिळाली नाहीत का? हा बरं, मग मी पाठवतो. हो नाही हा बोलतो. हो ओके बाय बाय बाय. हा मला महत्वाचं बोलायचं, थांबा ना जरा. बोल. हा, अहो त्या प्रभातच्या आई वडिलांना आपण कधी भेटणार आहोत? काहीतरी सिरियसली घ्या ना. कुच बघायला नको का आपल्याला? बोलली त्या ज्ञानाचं बोलणं एवढं मनावर घेजो नको. आपण जबाबदार पालक आहोत, कुणाला कधी कुठे कसं भेटायचं आपल्याला चांगलं माहिती आहे, आणि कुहूचं लग्नाचं सगळं ठरवायला अजून. हे राधाला पाहिलं का? घनाला विचार ना. नाही भाऊजी, घनाला नाही माहिती. मी शोधते तिला, ती घरात कुठेच दिसत नाहीये. गच्चीवर गेली असेल. मी हाक मारली, नाहीये गच्चीवर, आणि तिची पर्स पण नाही दिसत आहे कुठे. काय झालं? बघ. वहिनी, अहो पर्स दिसत नाहीये ना, म्हणजे नक्की अर्जंट काहीतरी काम निघालं असेल ऑफिस मध्ये, म्हणून गेली असेल. पण अशी न सांगता कशी जाईल ती? वहिनी, तुम्ही खरंच खूप काळजी करता हो. घरा साधा नाक्यावर गेला तरी तुम्हाला एवढंच टेन्शन येतं. अरे बापरे, आता म्हणजे राधालाही नाक्यावर जायची सवय लागली की काय? मी काय म्हणते, आपण तिच्या बाबांना फोन करून बघूयात का? नको. म्हणजे काय की समजा ती तिथे गेली नसेल तर उगीच महेशरावना काळजी ना. अशी
काही कोणाला काही न सांगता गेली कुठे ही मुलगी? वहिनी, काही झालं नसेल, तिचा फोन तरी येईलच ना आपल्याला. का मी असं करू महेशरावांना फोन, म्हणजे काय माझी तरी काळजी मिटेल ना. काळजी? कसली काळजी? बापरे, त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले का वहिनी? नाही नाही हो, भांडण नाही, म्हणजे तसं नाही, पण ते हो काय झालंय? काही नाही, मी येईल ना ती, आपण वाट बघूया. काय झालंय नक्की? गब्बू, कॉफी के साथ कुछ नमकीन चाहिए क्या? ठीक है, ले. थँक्स. अशी अचानक कशी काय आलीस पण? हा, नाही म्हणजे सासरी काम बिम करतेस की नाही काही? तू आलीस ना म्हणून तुला भेटायला आलीये सहज. पण आता मी काय बाई, अशी सारखी सारखी येणारच बंड दादाला भेटायला. तू जाणार ना आता बुर्र अमेरिकेला, मग तेव्हा काय करशील? ऐक ना, मी जेव्हा चिडते ना तेव्हा सगळ्यांवर राग काढते का? म्हणजे काय? काय छान झाली कॉफी. थँक्यू. कसेत उल्हास काका? कसेत? एकदम बढिया. पुष्कर दादा फोन बिन करतो का नाही अधून मधून, का काय फक्त मेलच पाठवतो? गब्बू, काय झालंय? काय नाही नाही, विषय बदलू नकोस. काही बिनसलंय का? अरे हा, जमाई बापूंचं ट्रेनिंग कसं झालं? फार बरं झालेलं नसणार आहे, कारण रिजेक्ट झालाय तो. क्या बात है, म्हणजे अमेरिकेला जायचं कॅन्सल झालंय का तुमचं? भगवान का लाख लाख शुक्र आहे. पण तुला खूप छान बातमी दिलीस की नाही? हो की नाही? तुलाही पटतं की नाही? काय ते अमेरिका छे. ए, आणि हे बघ, हे अमेरिकेचं खूप पुन्हा डोक्यात आणायचं नाही बरं का. आणि जर जमाई बापूने आणलं ना तर मला सांगच, मी येऊन कानच पिळेन त्यांचा, समजलीस ना? हे बघ आत्ती, तो काय विचार करतोय ते मला माहित नाही, पण मी एक गोष्ट तुला सांगते ती लक्षात ठेव. काहीही झालं तरी मी अमेरिकेला जाणार नाहीये पप्पांना सोडून. जणू काही त्याने सांगितलं असं चल, तर तू नवऱ्याला सोडूनच आली असतीस ना तुझ्या पप्पांकडे. याचं उत्तर थोडस कॉम्प्लिकेटेड आहे आत्ती. गब्बू, काही बिनसलंय का? नाही म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना? आमचं व्यवस्थित सुरू आहे, तो थोडासा अपसेट आहे रिजेक्शनमुळे, दॅट्स इट. हे बघ, असली उत्तर तू माझ्या तोंडावर फेकू नको, समजलीस ना? काय झालंय सांग ना मला. आत्या मला उशीर झाला, मी निघते. गब्बू, गब्बू, हे बघ, अशी जाऊ नकोस. काय झालंय मला सांग बघू. काय बिनसलंय? खूप मोठं भांडण झालंय का? मला काहीही झालेलं नाहीये, तू उगाच अर्थ लावू नकोस. सही आहे तुम्हाला. मीच काहीतरी अर्थ काढत बसते ना. आधी सगळं काही सांगायचीस मला, मनातलं सगळं काही बोलायचीस तू. आणि आता लग्न झाल्यावर मात्र काय बदललंय ग आपल्यात? नातं तर तेच राहतं ना ग. तू अशी एकदम
हे बघ बाई, तुम्हाला टेन्शन देऊ नकोस. काय झालं ना ते स्पष्टपणे मला सांग. आत्या. माझा ना जीव टांगणीला लावू नकोस असं. आत्या तू इतकं इमोशनल व्हावंस असं काही झालेलं नाहीये ग. अगं छोटी मोठी भांडणं वादविवाद होतात ना नवरा बायकोत. मग बोर वाटतं थोडा वेळ, मग निवळतं सगळं आपोआप. तुझ्यात आणि उल्हास काकांना नाही होत का अशी भांडणं? मग मी आता काय प्रत्येक माझे भांडण तुला येऊन सांगायचं का? तुला तरी आवडेल का असं मी केलेलं? तूच म्हणशील 4 भिंतीतली भांडणं 4 भिंतीत मिटवा. इतकं काही भयंकर झालेलं नाही आत्या. अगं खरंच नाही. गना, ए गना, गना. गना, गना. अरे काय झालं? काय काय नाही. अरे असंच जरा बोर होत होतं. राधाने सुट्टी घ्यायला हवी होती. नाही म्हणजे राधा नाहीच आहे ना घरी. मी उठलो तेव्हा ती ऑलरेडी ऑफिसला गेली होती बहुतेक, मला माहिती नाही. ती न सांगता गेली? म्हणजे एरवी ती सांगून जाते, आज गेली असणार. कारण आज ती थोडी चिडली होती रे माझ्यावर. परत भांडण? येस. संसार ना असं भांडण झालं ना की असं फुलतो. अरे मस्त. मी आज आता जाम खुश आहे. बोल तू, बोल तुला काय हवंय, बोल बोल. मला कशाला काय हवंय? मला काही नको दिगा काका. अरे काय आहे, उद्या एका माणसाचा वाढदिवस आहे आणि परंपरेनुसार त्याचा काका त्याच्या लाडक्या पुतण्याला एक गिफ्ट देतो. बोल तू, बोल. गाना, फॉर अ चेंज या वाढदिवसाला मी तुझ्याकडे काही मागितलं तर देशील तू मला? देईन की. बोल काय पाहिजे? नको ना सोडून जाऊ आम्हाला अमेरिकेला. इथेच राहा ना आमच्या सोबत कायमचं. गाना, बोट पकड. अरे ए मला सांग ना, काय आलं बोटात? मी जाणार की नाही अमेरिकेला? वेड्या, ह्या बाबतीत मी कुठलाच चान्स घेऊ शकत नाही. कुठलंही बोट पकडलं असतंस तरी उत्तर एकच होतं, तू नाही जात अमेरिकेला. काल रात्री तू खोलीत झोपली नाहीस का? म्हणजे मी सकाळी उठलो तेव्हा तू नव्हतीस का? तू लवकर गेलीस ऑफिसला? हो का रे? आय एम रिअली सॉरी. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.